आणि ओरिजिनल हिऱ्याचं वजन कमी असतं पण उंची मात्र खूप असते. त्याला तुम्ही हातोड्याने जरी मारला तरी फुटणार नाही, पण एका ढेकणाचं रक्त लागलं तर तो दुबंगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून की काय एक हिरा चमकला या ठिकाणी जितू चव्हाणच्या रूपानं. आणि बघता बघता लवकरच मॅच फिनिश झाली. सकाळची ठीक 10:51 झाली आहेत. पहिली मॅच संपली, दुसरी मॅच चालू होत आहे. बेळपाडा आणि जोगेश्वरी. बिग फाईट. जंगलामध्ये निवडणुका नसतात, पण जंगलामध्ये तुम्हाला तुमचं अधिराज्य गाजवायचं असेल तर संघर्ष आणि फाईट या दोन गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. बोथ ऑफ टीम ऑल द बेस्ट. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बेळपाडा आणि जोगेश्वरी खूप चांगली नावं आहेत. जोगेश्वरी ज्या ज्या वेळा नाव घेतलं जातं त्या त्यावेळेला आमचं मन प्रसन्न होतं, आणि बेळपाडा नाव घेतल्यानंतर आम्हाला सातत्याने ईश्वराची आराधना करावीची वाटते. कारण बेलाचं झाड हे प्रसिद्ध आहे आणि ईश्वराला आवडतं आहे. जाऊ आपण मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. संघाचा कर्णधार राहुल चोमणे. संघाचा कर्णधाराने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण घेतलाय. हाच घेतलेला डिसिजन किती योग्य असेल ही 30 मिनिटे सांगून जातील, आणि त्यानंतरची 30 मिनिटे 1 तास तुमची अग्निपरीक्षा. लेट्स प्ले. 3, 2, 1, 0. 10:52 पहिला चेंडू पडला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. राहुल चोमणे तयार. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन कुणाल. नॉन स्ट्राईक एंडवर अभिजित. अतिशय खराब चेंडू. मी तर म्हणेन विकेट किपरला सुद्धा या ठिकाणी थोडासा प्राणायाम करावा लागला. स्नो बॉल आणि फ्री हिट. सुरुवात खराब झाली. पहिल्याच घासाला थोडे थोडे खडे लागलेले दिसत आहेत, परंतु ताट फेकून द्यायचं नाहीये. खडे थोडे बाजूला ठेवावे लागतील आणि पुन्हा एकदा मेजवानी चालू करावी लागेल. आमच्या नजरेमध्ये अनेक खेळाडू भरतात. विलासजी वारगडे. पहिली मॅच जिंकली गेली. मनोधैर्य आणि मनोबल खूप उंचावलं असेल. सातत्याने आम्ही बघतोय विलास वारगडेला लेदर क्रिकेट खेळताना. गोलंदाज तयार राहुल सोमणे. यावेळेस दिशा योग्य आहे. नो बॉल. फ्री हिट होता आणि फ्री हिट नंतर फायदा उचलता आला नाही. फ्री हिट नंतर तुम्हाला फक्त विकेट घ्यायची असेल तर क्लीन बोल्ड जमणार नाही, जेल सुद्धा नाही. फक्त धावचीच्या स्वरूपात तुम्हाला बाद करावं लागेल. आणि दुर्दैवाने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा IPL मधील फ्री हिटवर पहिला बाद होणारा खेळाडू जर कोण असेल तो म्हणजे मोईन अली. या ठिकाणी तसं काही घडलं नाही. गोलंदाज तयार राहुल चोमणे. जोगेश्वरी संघाचे समर्थक प्रवीण आसोळे आणि महेश विशे. जोगेश्वरी संघाचे सर्व समर्थक असतील त्यांनी कृपया इकडे यायचं आहे. खूप सारे समर्थक आहेत. यस. राहुल चोमणे तिसऱ्या चेंडूवर यशस्वी होतोय. विकेट पडली गेली. अजूनपर्यंत धावा तुम्ही बघू शकाल नो बॉलच्या स्वरूपात. यस इज ऑफ द मार्क. 1 धाव फलकावर आहे. कुणाल लवकर बाद झाला. मी तर म्हणेन 0वर बाद झालाय. डक विकेटचा शिकार बनलाय बॅट्समन कुणाल. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला षटका लागतोय. यस. संसाराला सुरुवात झाली, सुखी संसार चाललं आणि अचानक कोणाची तरी दृष्ट लागावी हा प्रकार या ठिकाणी घडताना पाहायला मिळतोय. सुरुवात झाली होती नो बॉलने आणि ती संधी प्राप्त करून दिली होती गोलंदाज राहुल चोमणेने. त्यानंतर मात्र विकेट घेतली गेली. हा आहे मित्रांनो बदल. जर तुम्हाला कधी कधी गणित येत नसेल ना तर इंग्रजीमध्ये तुम्ही मोठं व्हा. इंग्रजी येत नसेल तर खऱ्या अर्थानं मराठी माझी माय बोली. आणि आजपर्यंत आपण बघतोय मराठीचा मान सन्मान खूप उंचावला गेलाय. याच मराठी भाषेच्या जोरावर आजही 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा इतिहास तेवढ्या ताकदीने गायला जातोय. शिवरायांनी युद्धनीती तर केलीच, पण मुखामध्ये भक्ती, शक्ती आणि वाणीवरचं प्रभुत्व या सगळ्या गोष्टी मराठी भाषेच्या जोरावर. अमृतातही पैजा जिंके हे सांगितलंय आमच्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेनं. तुम्हाला एक गोष्ट डेव्हलप करायची आहे. गोलंदाजी येत नसेल तर बॅटिंग करा. बॅटिंग येत नसेल तर चांगली फिल्डिंग करा. ते येत नसेल तर विकेट किपिंग चांगली करा. तेवढं येत नसेल तर समर्थन आणि पाठबळ तरी चांगलं द्या. आणि तेवढं जर जमत नसेल तर व्यासपीठावर बसून या क्रिकेटचा आनंद घ्या. राहुल सोमणे गोलंदाजी करतोय. सक्सेसफुल ठरलाय. तिसऱ्या चेंडूवर विकेट. पहिला चेंडू नो बॉल. संघाचं खातं उघडलंय. आपण बघतोय जोगेश्वरी टीमची पहिली विकेट गेली. गोलंदाज तयार राहुल सोमणे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता. आपण बघितलं ऑफच्या साईडला हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट नाही, मी तर म्हणेन पॉईंटच्या डोक्यावरून थोडंसं लॉफ करण्याचा प्रयत्न होता. चेंडू वेगाने निघून गेला. लेग ब्रेक थोडासा पाहायला मिळाला. सकाळचं वातावरण आपण बघतोय. मैदानाच्या बाजूला एक सुंदर नदी वाहते आहे आणि ज्या ज्या गावाच्या बाजूने नदी वाहते ना ते सगळं गाव हिरवगार झालेलं असतं. आशीर्वाद आहे त्या नदीमाईचा.
हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. यावेळेस मात्र लाईन करावाय. अंपायर रमेशजी म्हात्रे पुन्हा एकदा दाखवताना यस इट इज अ वाईड बॉल. एक धाव संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाईल. स्वतःवरचा आत्मविश्वास आणि तुमचं कर्तृत्व या दोन गोष्टींना, तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना नशिबाची साथ मिळाली तर तुम्हाला मिळणारी एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे यशस्वीता. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी इन द वर्ल्ड. प्रामाणिकपणे कार्य करत राहा. जग जरी तुमच्या बाह्यरंगावर बोलत असेल तरी अंतरंग विधाता बघत असतो. यावेळेस कोलबट टप्पा होता. थोडं लेन बॉलचं रूपांतर थोडंसं फुलटॉसमध्ये झालं होतं. या चेंडूचा सन्मान केला बॅट्समनने, कारण बॅट्समनला माहिती आहे एक विकेट लवकरच गमावली की कुणालच्या रूपानं. त्यानंतर करण पोहोचलाय आणि सोबतीला बॅट्समन आहे अभिजित सलामीला गेला होता. त्यानंतर मात्र कुणालने लवकरच साथ सोडली गेली. पुन्हा एकदा साथ देण्यासाठी बॅट्समन पोहोचला करण. अभिजित आणि करण ही जोडी खेळपट्टीवर तुम्ही खेळताना बघू शकाल. परंतु बेळपाडा टीमच्या माध्यमातून मी तर म्हणेन थोडीशी जादूगिरी दाखवली गोलंदाज राहुल चोमणेने. सिद्धिविनायक मुरबाड ग्रामीण ओपन गटातील पहिला गोलंदाज आणि निश्चितच भेदक गोलंदाजी करतो राहुल चोमणे. हातातील जादू सातत्याने आम्ही म्हणतो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, जिनकी उडान हौसलों से होती है. आणि सातत्याने हौसले बुलंद केले जातात राहुल चोमणेच्या माध्यमातून. जबाबदारी घेतो आणि जबाबदारी पार सुद्धा करतो. यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ. निश्चितच पुन्हा एकदा एक चांगला फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ हो, एका क्षणाला 2-2, 3-3 ॲक्शन आणि ही ॲक्शन यशस्वी ठरते. राहुल चोमणेने इकडे सुद्धा वाद केला, परंतु थोडा डाऊटफुल होता. स्ट्रायकिंग झोनवर चेंडू सुद्धा वेगाने फेकला गेला. राहुल चोमणे यशस्वी ठरतोय. 1 मोर विकेट डाऊन. जोगेश्वरी टीम कुठेतरी बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये राहुल चोमणे सक्सेसफुल, वंडरफुल अँड पॉवरफुल. जर फायदा उचलला तर आमच्यासमोर कृष्णा सातपुते आहे, दी ब्रँड ऑफ महाराष्ट्र. जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न पहिल्या 2 षटकामध्ये काढतो आणि त्यानंतर मात्र पहिल्या 2 षटकामध्ये जर धावा आल्या तर सातत्याने येणाऱ्या टॅलेंटर्सवर दडपण नसतं. म्हणून की काय वेल बिगन इज हाफ डन, असं काही झालं नाही आहे. 4 धावा आहेत त्या धावपलकावर. कुणाल बाद झाला, त्यानंतर करण. एका राशीचे 2 खेळाडू डगाऊच्या आशयाला पोहोचले. आम्ही सातत्याने म्हणतो राम आणि रावण विजय झाला रामाचा, कृष्ण आणि कंस विजय झाला कृष्णाचा. एकाच राशीची 2 माणसं, वेगवेगळे कर्तृत्ववान माणसाचा विजय हा सातत्याने होत असतो. कुणाल लवकर बाद झाला, करण सुद्धा लवकर बाद झाला. कुणालची 0 धावा आणि त्यानंतर मात्र करण 3 चेंडू खेळला. करणच्या नावावर 1 धाव. आपण बघू शकाल टीमची टोटल 4 धावा. अभिजित आणि दादू खेळपट्टीवर आहेत. दादू सुद्धा नाव मुरबाडमध्ये प्रसिद्ध आहे. दादू झुंजारराव, गौरव झुंजारराव उर्फ दादू. अनेक निक नेम आहेत ना, ते मात्र प्रसिद्ध झालेले आहेत. आम्ही मनीष कोलेकरला बघितले पांड्याच्या रूपानं. आमच्या शहापूर तालुक्यामध्ये गणेश डिंगोरे धोनी या नावाने प्रसिद्ध आहे. आत्ताच झालेल्या छत्रपती चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी झाला आणि आपलं मोटार बाईकचं स्वप्न अवघ्या 7 दिवसात पूर्ण केलं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पण त्या बाळाला हे शिकवावं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती नाही आहे. बीज शुद्ध असून चालत नाही, तर संस्कार शुद्ध असावे लागतात. तेव्हा तुम्ही कार्यकर्तृत्वाची वाटचाल योग्य दिशेकडे जाईल. तेच पहिलं षटक संपलं. 4 धावा राहुल चोमणे, चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाज महेश. यावेळेस पहिलाच बॉल उशिराने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू क्विक ॲक्शनने निघून आलाय विकेट किपरच्या हातामध्ये. 7 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाल्यानंतर धावा आहे त्या जोगेश्वरी टीमच्या फक्त आणि फक्त 4 धावा. निश्चित आपण टॉस का बॉस बघितला. टॉस का बॉसमध्ये विचार केला तर सांगितलं होतं जोगेश्वरी संघाच्या कर्णधाराने की 7च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल.
61 प्लस जर केला तर निश्चितच तुम्ही एक समाधानकारक स्थितीमध्ये राहाल. कोणता एक स्कोर हा तुमच्या विजयाचं कारण ठरत नसेल. यावेळेस शफल झालेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर बॉल होता. निश्चितच एक चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. महेश चांगली गोलंदाजी करतोय. माणसं अनुकरणातून जास्त शिकत असतात. जेवढी चांगली गोलंदाजी राहुल चुमनेने केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याच्याच खांद्याला खांदा लावून गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी पवित्रा घेतलाय महेशने. 2 चेंडू बघितले, चांगले टप्पे पाहायला मिळाले. यावेळेस शॉट ऑफ गुडलेनच्या थोडा पुढे पडला. मी तर म्हणेन गुडलँड स्पॉटवर चेंडू होता आणि निश्चितच पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. धावा पुढे येत नसतील तर पाठीमागे खेळून धावा येण्याचा प्रयत्न होतोय. पण आपण बघितला एक खेळाडू सचिन चोरगे. यावेळेस ओव्हरपिच बॉल, फटका चांगला आहे, जबरदस्त स्ट्रोक, चेंडू निघून जाईल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू निघून गेलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप वेळानंतर पुन्हा एकदा टाळ्यांचा उद्घोष. रन्स मिळतील 4. आलेला हा चौकार. अभिजीतने तर चौकार वसूल केलाय. सांगत असताना अभी तो चौके देखे है, छक्के आना बाकी आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है, पूरा मूवी अभी बाकी है. पुन्हा एकदा उशिराने पुन्हा एकदा खेळले. ऑफ स्टंपच्या पूर्ण बाहेर आले होते. 3 स्टंप्स तुमच्यासाठी उघडे केले होते. पण निश्चितच गोलंदाजाने हा चेंडू मिडल स्टंपवर फेकला नाही. जेवढे तुम्ही बाहेर याल तुमच्या पायावर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जाईल. मास्टर माइंड गोलंदाजी याला म्हणतात. ज्या ज्या वेळेला मास्टर माइंड गोलंदाजी केली जाते तेव्हा तेव्हा बॅट्समनला पूर्णपणे ब्लॉक करण्यामध्ये यशस्वी ठरतात गोलंदाज. महेश हो ऑन साईडला सातत्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. याचं एकमेव कारण ठरलं यूट्यूब. कारण आपण बघतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल, द ब्रँड ऑफ महाराष्ट्र कृष्णा सातपुते, मुंबई ज्याने दणान सोडली इजाज कुरेशी. फ्रंटफुटवर येणं आणि ऑन साईडला खेळणं. पण म्हटलं जातं मित्रांनो, सोनाराने कान टोचलेले बरे. ते फटके खेळावे ते त्यांनी खेळावे. तुम्हाला खेळायचे असतील तर त्यासाठी सराव जास्त आहे, तुलना नाही. परंतु ज्या वेळा तुम्ही एखाद्या गोष्टीची साधना कराल ना तेव्हा तुम्हाला ईश्वर प्रसन्न होईल. झिजून संपण्यापेक्षा गंजून संपा आणि गंजून संपण्यापेक्षा झिजून संपा. चंदनाची झाडं समोर ठेवा आणि सुगंध प्रस्थापित करा. आमच्यासमोर आदर्श आहेत अनेक प्रकारचे खेळाडू, त्यासाठी तुम्ही साधना करा. असं 2 षटकांचा खेळ बघता बघता नजरेसमोरून निघून गेला. धावा आहेत त्या धावफलकावर 10. पहिल्या षटकामध्ये 4 आणि दुसऱ्या षटकामध्ये 6. आमचे यजमान या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही आभार व्यक्त करू. आपण आलात, सहर्ष स्वागत. निश्चितच समर्थकांची गरज असते. कारण आम्ही म्हणतो की आमच्या आयुष्यामध्ये ना हच्च्या गरजेचा आहे. आम्ही हच्च्या ठेवून जर जगलो तर कधी कधी आम्ही 8 महिने जरी आराम केला तरी आम्ही 9व्या आणि 10व्या महिन्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. म्हणून की का हच्च्या ठेवून जगा. 2 षटकांचा खेळ झाला. राहुल चोमणे पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये बघितले 4 धावा खर्च केला. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपुष्टात येतोय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. नियंत्रणाचं क्षेत्ररक्षण संपलंय. आउटफील्डमध्ये दर्जेदार खेळाडू पुन्हा एकदा तुम्हाला पांघुरलेले पाहायला मिळतील. राहुल चोमणे तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू निश्चितच फुल टॉस होता. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. जबरदस्त चेंडू हाताळला. ब्रेड अँड बटर बॉलची संधी गमावली बॅट्समनने. फुलटॉस चेंडू आयुष्यात वाया जाऊ द्यायचा नाही. म्हटलं जातं मित्रांनो, जीवनामध्ये आनंदाचा क्षण अन्नाचा कण. क्रिकेटमध्ये रन आणि फुलटॉस चेंडू तुम्ही जर वाया जाऊ दिला तर तुम्हाला चटके सहन करावे लागतील. 1 मोर विकेट डाऊन. जोगेश्वरी टीम पूर्णपणे संकटामध्ये सापडली. बॅट्समन अभिजित आतापर्यंत संघर्ष करत होता आणि या संघर्षातून मार्ग सापडला नाही. 5 चेंडू खेळला होता. 5 चेंडूमध्ये 5 धावा वैयक्तिक नावावर होत्या. 6व्या चेंडूवर विकेट पडली गेली. अभिजितला माघारी परतावं लागेल. मनामध्ये थोडासा पश्चाताप असेल. खाली मान घातली गेली. चेहऱ्यावर थोड्याशा घामाच्या धारा. याचं कारण ही जबाबदारी अभिजितकडे होते. ओपनिंग प्लेयर होता, सलामीला गेला होता आणि जेवढं पाहिजे तेवढं मात्र योगदान या ठिकाणी अभिजितच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही. 6 चेंडू खेळला, 5 धावा इंडिव्हिज्युअल स्वतःच्या नावावर. टीमची टोटल बघू शकाल 10 धावा. आतापर्यंत विकेट गमावल्या जोगेश्वरी टीमने 3. दादू आणि समीर या 2 खेळाडूंना खेळपट्टीवर आता पुन्हा एकदा धुमाकूळ घालावा लागेल. तुमची गाडी मी तर म्हणेन 2 टायर पंक्चर झालेत. 3रा टायर सुद्धा पंक्चर झाला. 1 टायर शाबूत आहे. पण त्या 1 टायरला जर तुम्हाला पुन्हा एकदा ताकदीने पुढे न्यायचं असेल तर 3 टायरमध्ये तुम्हाला हवा भरावी लागेल. दादू आणि समीर खेळपट्टीवर खेळतायत. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर समीर सोमणे. राहुल चोमणे
ओव्हर पिच बॉल होता यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट किपर जजमेंट व्यवस्थित आहे. एक चांगला झेल पकडला गेला. कारण होतं सूर्याचं, परंतु कारण सांगितलं नाही. जी माणसं कारण सांगतात यशोगाथा कधी त्यांच्या गळ्यामध्ये हार घालत नाही, आणि जी माणसं कारण विराहित रणसंग्राम करतात ती यशाच्या उंचीवर आरामात बसलेली असतात. 1 more विकेट डाऊन. बॅक टू बॅक 2 गडी बाद. जोगेश्वरी टीम पूर्णपणे जखडून ठेवलंय जोगेश्वरी टीमला बेळपाडा संघानं. डीजे मास्टर. राहुल सोमने नवीन खेळाडू प्रवीण खेळपट्टीवर मंद मंद पावलांनी पोहोचलाय. काय गोलंदाजी चालू आहे बेळपाडा टीमच्या माध्यमातून. यावेळेस आपण बघितलं फटका खेळण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागलाय. घाबरत हा फटका खेळलाय. निश्चितच घाबरून जमणार नाही, कारण अनेक प्रकारचे खेळाडू बाद झाल्यानंतर तुमच्यावर थोडंसं दडपण आहे, परंतु त्या दडपणालाही न जुमानता तुम्ही जर मन फ्रेश ठेवलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तुम्हाला या ठिकाणी सिद्धी नाही तर धाबा जमवायच्या आहेत. यापूर्वी म्हणायचो जान जाए पर वचन न जाए, आत्ता मात्र जान जाए पर रण न जाए. धाबांची भूक आणि तहान खूप वाढत असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग ऑन दी विकेट. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस कोरलं गेलं. चांगला फटका सजवलाय. मिडअप करू शकले होते, तत्पूर्वी धाबा मिळतील 2. राहुल सोमने चांगली गोलंदाजी करतोय. आपण बघू शकाल की मोठे फटके मारण्यासाठी कोणत्याही प्रकारची संधी नाहीये. ओपनिंग पेअर डगाऊच्या आशाला पोहोचले. मिडल ऑर्डरची बॅटिंग सुद्धा आपण बघितली, डगाऊच्या आशाला पोहोचले. आतापर्यंत 4 विकेट गमावल्या जोगेश्वरी टीमने. लवकरात लवकर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा दडपण. निश्चितच पत्त्यांचा बंगला हवेच्या धुळकीनेशी निष्ठाबा त्या पद्धतीने कोल्यात सुताना पाहायला मिळते टीम. हो यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉपला फ्लाय सिफ. चेंडू निघून जाईल. स्कूप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉपला जाऊन स्टॉप झालाय. रन्स मिळतील 4. आलेला हा उशिराने चौकार. निजे विकेट जरी गेल्या तरी मात्र धावांची भूक आहे, ती पुन्हा तुम्हाला एक शाबूत ठेवावी लागेल. अबाधित ठेवायची असेल तर बॅटिंग करावी लागेल. आपण बघतोय प्रयत्न खूप चालू आहेत बॅट्समनच्या माध्यमातून. निश्चितच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुढे जातोय, थोडा मागे येतोय, आणि बघता बघता शेवटच्या मोमेंटला बॅट फिरवली जाते. एकाच वेळेला बॅटिंग करण्यासाठी स्टान्स तर थोड्या वेळापुरता खेळपट्टीवर राहतोय. पॉपिन क्रीजवर आपण बघतोय स्टान्स थोड्या वेळापुरता, परंतु सफल होणं हे एक्स्ट्रा पाहायला मिळतंय. कारण फुटवर्कचा वापर केला तर तुम्ही चांगले खेळाडू शोभून दिसाल. सचिन तेंडुलकर म्हणतात की तुम्हाला पहिल्यांदा फ्रंटफुटवर यायचं आहे आणि त्यावेळेला स्ट्रोक खेळायचे आहेत. हॅलो चेक. हॅलो तीन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. आपण बघतोय पहिले षटक राहुल सोमनेने हाताळलं होतं. 4 धाबा खर्च केल्या. त्यानंतर महेश आला. महेशने फक्त 6 धाबा, आणि त्यानंतर मंडाटाळी पॉवर प्ले संपुष्टात आल्यानंतर राहुल सोमने पुन्हा आले. राहुल सोमनेने 2 विकेट घेतल्या गेल्या पहिल्या 2 चेंडूवर. पूर्वार्ध तर जबरदस्त दाखवला या षटकाचा, आणि त्यानंतर रन्स ऑफ कपल 2-2, त्यानंतर एक चौकार आणि 0. एकंदरीत 8 धाबा या षटकामध्ये खर्च केला. टीमची टोटल तुम्ही बघू शकाल. जोगेश्वरी टीम पोहोचली 18 या अंकावर, आणि विकेट गमावल्यात आतापर्यंत जोगेश्वरी टीमने 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 18 धाबा. मी तर म्हणेन गाडीचा गिअर आहे ना, तो तुम्हाला टॉप गिअर टाकावा लागेल. गिअर बॉक्स तुटेल की नाही याचा तुम्हाला विचार करून जमणार नाही, कारण इट्स टाइम चेंज द टाइम. ही वेळ आहे वेळ बदलण्याची. स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो अथवा नाही बदलत, वेळ मात्र नक्की बदलते. हो काय गोलंदाजी चालू आहे. आपण बघतोय एक जबरदस्त ऍक्शन होती, परंतु जरी ऍक्शनला महत्व असलं तरी तुम्हाला नियम बाह्यतेने गोलंदाजी करून जमणार नाही. टप्पा वेगळा होता. लाईन खरा पाहायला मिळाली. व्हाईट बॉल. सुमित गोलंदाजी करतोय. सुमित हे नाव सुद्धा टेनिस क्रिकेट जगतामध्ये खूप मोठं आहे. नाला सोपाऱ्याला जर कधी गेलात तर सुमित ढेकळे यांचं दर्शन तुम्हाला घडेल.
सुमित गोलंदाजी करतोय, पहिला चेंडू वाईड फेकलाय, एक अवांतर धाव संघाच्या टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. 19 धावा धाव बलकावर. अजूनपर्यंत जेमतेम धावसंख्या जोगेश्वरी टीमची. हो हो हो, खोलवर टप्पा होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून हलकी सिकट पाहायला मिळाली. गोलंदाज हातात जे घातलंय ते काढून तुम्ही गोलंदाजी करायची आहे. ओके, कारण स्पर्धेचा नियम आहे. आपण बघतोय यापूर्वीचा क्रिकेट जणू काही आंबे पाडावे तशी गोलंदाजी करायची, दगडी फेकल्या जायच्या. त्यानंतर मात्र बदल पाहायला मिळाला. एक क्लीन गोलंदाजी आम्हाला या ठिकाणी दाखवणं गरजेचे असेल. स्पर्धेचे नियम आहेत मित्रांनो, ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. पूर्णपणे तुम्हाला खांद्याचा वापर करावा लागेल. तुमच्या मनगटाला तुम्हाला व्यवस्थित ठेवावं लागेल आणि मग चेंडू रिलीज करावा लागेल. हो हो हो, काय ऍक्शनने गोलंदाजी करतोय गोलंदाज सुमित. जबरदस्त ऍक्शन. कधी कधी काही गोष्टी आम्हाला एवढ्या काही क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात ना की आमच्या डोळ्यांवरचा विश्वास उडतो. काय ऍक्शन आहे गोलंदाज सुमितची आपण बघतोय. रनवे जबरदस्त आहे. 15 ते 20 पावलं धावत येणं आणि शेवटच्या क्षणाला एक जंप घेऊन, आणि ते सुद्धा एक मर्यादा आहे तुम्हाला त्या रेषेची. त्या रेषेच्या तुम्ही पूर्णपणे बाहेर येऊ शकत नाही, त्याच्या आतून तुम्हाला गोलंदाजी करायची आहे आणि पूर्णपणे बंधन ठेवून गोलंदाजी केली जाते. निश्चितच तुम्ही कलात्मकता जिथे वापराल ना तिथे तुमचा उदय आणि विकास हा सातत्याने होईल. गोलंदाज तयार सुमित. फुलटॉस बॉल आडव्या बाटना, हा फटका चढवलाय मिड विकेटला डीप मध्ये. राहुल सोमने तयार. जिथे चेंडू जाईल तिथे राहुल सोमने, कारण चेंडू आणि राहुल सोमने यांची अतिशय जवळची मैत्री. कधी कधी आमचे खेळाडू आहेत ना, यांच्याकडे रात्री झोपताना मोबाईल नसतो, पुस्तक नसतं, पण चेंडू मात्र हातामध्ये असतो. सुमित गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. एक सिंगल आणि डबल. एकंदरीत 3 चेंडू व्हॅलिड पकडले जातील. बघायला गेलं तर सगळ्या इनिंग मधील आतापर्यंत 21 चेंडूचा खेळ झालाय. हो हो हो, हा ट्रॅकर बॉल जबरदस्त फटका स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉइंटच्या डोक्यावरून डीप कव्हरला, कव्हर स्वीपरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. फेकी झाली, कलेक्शन व्यवस्थित नाही आहे. निश्चितच विकेट किपरने केलेली चुकी फलस्वरूप 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. या चेंडूवर मिळतील 2 धावा. टीमची टोटल 25 या अंकावर येऊन पोहोचली. सुमित, आपण बघू शकाल वातावरण. कधी कधी आम्ही मैदानाच्या बाहेर जर बघितलं तर हिरवीगार झाडे तुम्हाला पाहायला मिळतील आणि एका बाजूला नदी संत संत वाहते. नेक्स्ट मॅच बोळगाव आणि शिंदीपाडा दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असलेली रिपोर्टिंग करायचे. फटका चांगला. यावेळेस मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये, जजमेंट चुकली गेली. चेंडू धरणीला दान केला गेलाय आणि यावेळेस मात्र निश्चितच कारण समजलं गेलं. ज्यावेळेला झेल सुटला गेला त्यावेळेला डोळ्यांवर हात, अर्थातच सूर्याची किरण डोळ्यामध्ये घुसली गेली. झेल सुटला गेला, रन्स मिळतील या चेंडूवर 3. 28 धावांवर पोहोचली जोगेश्वरी टीम. नक्कीच धावांची गरज या ठिकाणी लागेल तुम्हाला, कारण यापूर्वी आपण मॅच बघितली 37 धावा आणि 38 धावांची गरज असताना सोनारपाडा टीमने 3ऱ्या षटकामध्ये तो सामना फिनिश केला. म्हणून की काय, तुम्ही दिलेला शब्द तुम्ही जर पाळाल, 60+ जर कराल तर निश्चितच या मॅचला आमच्या प्रेक्षकांची खूप मजा पाहायला मिळेल. 4थं षटक मार्गस्थ आहे सुमित. आतापर्यंत सुमितने चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रयोग दाखवलेत. वेगवेगळे चेंडू फेकले जात आहेत. आम्ही म्हणतो पूर्ण खेळपट्टीचा जर विचार केला ना तर गुडलेन स्पॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया. शॉर्ट ऑफ गुडलेन, शॉर्ट पिच बॉल, यॉर्कर बॉल, बाउन्सर बॉल, फुलटॉस चेंडू, हाफ ट्रॅकर बॉल. तुम्ही प्रत्येक शस्त्राचा उपयोग तुम्ही करू शकता, पण तुमचा भाता किती महत्वाचा आहे. तुमच्या भात्यामध्ये किती चांगल्या प्रकारच्या धनुष्य आहेत, धनुष्याला बाण किती आहे, बाणाचे धनुष्य आणि धनुष्य बाण किती आहेत, त्यानंतर तुमचा मॅन किती जबरदस्त आहे, तुमची तलवार किती पॉवरफुल आहे, हे महत्वाचं आहे. कारण म्हटलं जातं मित्रांनो, तुमच्याकडे कौशल्य आहे ते कुठे कसं वापरायचं हे सुद्धा ज्याला जमलं ना तो यशस्वी झाला. एका माणसानं ठरवलं वाघ तयार करायचा, त्याने वाघ तयार केला गावामध्ये आणि त्या वाघाला कसं पालन पोषण करायचं हे त्याला माहीत नव्हतं. शेवटी वाघ डरकाळ्या फोडायला लागला आणि सगळं गाव पळाला. म्हणून की काय, कुठे कधी काय करायचं हे ज्याला उमगलं तो अयशस्वी झाला म्हणून समजा. 4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या तुम्ही बघू शकाल. जोगेश्वरी टीम पोहोचलेली आहे 30 धावा. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ होईल. कर्णधाराने दिलेली जबाबदारी गोलंदाज पूर्ण करेल का. आतापर्यंत जेमतेम धावसंख्या पूर्णपणे एखाद्या अश्वाच्या जशा पागा खेचाव्या आणि त्याला पूर्णपणे जखडून ठेवावं त्या पद्धतीने जोगेश्वरी टीमला या मॅचमध्ये बेलपाडा संघानं पूर्णपणे जखडून ठेवलाय. 4 षटकांचा खेळ झालाय. 24 चेंडू फेकून झाले. 30 धावा धावपलकावर. मी तर म्हणेन लो स्कोर आहे.
या षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं अनिवार्य असेल जोगेश्वरी टीमसाठी, तेव्हा एक फायटिंग स्कोअर बनवू शकतो. 60+ करण्याचा शब्द या ठिकाणी अजूनपर्यंत कमी पाहायला मिळतोय. परंतु आपण बघूया बॅट्समन प्रवीण आणि बॅट्समन दादूने खूप चेंडू खेळलेत. दादू खेळतोय आतापर्यंत 11 धावांवर. कारण आपण विचार केला तर दादू खेळलाय आतापर्यंत 10 चेंडू आणि 11 धावा. निश्चितच हे चिन्ह आम्हाला टेस्ट मॅच मध्ये पाहायला मिळतं. अप्परकट करण्याचा प्रयत्न, अनऑर्थोडॉक्स शॉट. ज्या वेळेला सचिन तेंडुलकर सर हा चेंडू खेळायचे ना, तेव्हा मात्र प्रतिस्पर्धी संघाला चान्स नसायची. कारण ती कलात्मकता, ते कॉन्सन्ट्रेशन, ते नियंत्रण, अफलातून ना भूतो ना भविष्य. म्हणून की काय, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, दी सिग्नेचर शॉट ऑफ सचिन रमेश तेंडुलकर. अप्परकट करण्याचा प्रयत्न झाला, थोडासा आपण बघितलं फर्स्ट स्लिपच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. 1 मोर विकेट डाऊन, पुन्हा एकदा विकेट. बॅट्समन बॅक टू पवेलियन. डीजे मास्टर. विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. शंकनाथ पाहायला मिळाला, स्वीट साऊंड कानावर आदळला. बॅटमध्ये काही प्लेसेस असे आहेत ना की त्या प्लेसवर जर चेंडू जाऊन धडकला तर कानावर शंखनाद येतो ऐकायला. आणि त्या शंखनादाचा मंत्र उच्चार सातत्याने पेनच्या साह्याने धावपलकावर लिहिला जातो. यस, 6 धावा मॅक्सिमम. षटकार. शकाल धावपलकावर धावा आहेत त्या 38 धावा. मागील मॅच मध्ये आपण बघितलं 37 धावांची मॅच, 38 धावा बनवायच्या होत्या. या मॅच मध्ये जोगेश्वरी टीमने बनवल्यात 38. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार रोहित. ओ हो, पुन्हा एकदा एक आवाज, आघाज आणि यलगार झालाय. परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. स्वतःहून आणि जातीनं पुढे झाले गोलंदाज. झेल घेण्याचा प्रयत्न केला, झेल नाही, रन्स मिळतील 2. शेवटचं षटक गावरान भाषेमध्ये आम्ही म्हणतो थोडंसं हाणामारीचं षटक चालू आहे. 40 धावा धावपलकावर जमल्या. 3 षटकांचा विचार केला तर 4 षटकांचा विचार केला तर 4 षटकामध्ये धावा होत्या फक्त आणि फक्त 30. त्यानंतर मात्र या 4 चेंडूवर धावा जमवल्यात बॅट्समन समीरने 10. एकंदरीत टीमची टोटल 40 धावा धावपलकावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया या 2 चेंडूवर किती धावा जमतील. 2 चेंडू महत्वाचे. रिवतचा प्रयत्न निश्चितच. सीधी उंगली से घी निकलती है तो भी उंगली टेढ़ी करी. चेंडू निघून गेलाय डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर. निश्चितच ही गतिमान आहे. आपण बघू शकाल की नदीच्या बाजूने बॅटिंग तुम्ही जर करत असाल आणि व्यासपीठाच्या बाजूने जर गोलंदाजी चालू असेल तर तुमच्या बॅटिंगसाठी अनुकूल जागा असेल आउटफील्ड. कारण वेगाने थोडी आपण बघतोय जागा थोडी खालची बाजू
पुढचा उतार पाहायला मिळतोय. चेंडू एकदा बॅटवर कनेक्ट झाला तर तो थांबणार नाही. त्याच पद्धतीने हा फटका पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड होता. चेंडू जणू काही जमिनीला गुदगुल्या करत 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 निघून गेला. कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळाले 4. हो हो शॉर्ट पिच बॉल. पुन्हा एकदा तीच दिशा. यावेळेस मात्र बॅट्समन लॉफ्टेड इन द एअर. 1 बाउन्स ओव्हर द रो. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटचा चेंडू गोड व्हावा त्या पद्धतीने आलेला या शेवटच्या चेंडूवर चौकार. शेवटच्या षटक रोहितचं ठरलं थोडंसं महागडं. समीरने मात्र त्या षटकाचा उचलला फायदा. 1 षटकार 2 चौकार. रन्स ऑफ कबल 2-2. निषेधच समीरने मात्र दाखवलं यस वी आर प्लेयर आय एम अ चॅम्पियन. आणि बघता बघता समीरने 5 चेंडू खेळला गेला आणि 5 चेंडूवर धावा जमवल्या 18. टीमची टोटल जोगेश्वरी संघ ना कद बडा ना पद बडा मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा. आणि या ठिकाणी समीरने एक सन्मानजनक स्थिती निर्माण केली. धावसंख्या बनली 48. बनवायच्या त्या 49 धावा. Yes, next match बोरगाव आणि शिंदीपाडा. यस बोरगाव शिंदीपाडा आणि धानिवली दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहेत. तत्पूर्वी व्यासपीठावर यथोचित सत्कार आमच्या मान्यवरांचा केला जातोय. आदरणीय घागत साहेबांचा या ठिकाणी माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. घागत साहेब आपण आलात. आपल्या कोणत्याही शब्दाला पूर्णविराम नसावा. आपली लेखणी सातत्याने कागदावर उमटून अन्यायाला वाचा फोडली जाईल हीच विधात्याच्या चरणी प्रार्थना करेल. आणि या ठिकाणी यथोचित सन्मान आपला केला जातोय. त्यानंतर आदरणीय चंद्रकांतजी साबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यवस्थापन समितीच्या वतीनं शब्द सुमनांनी सरचे स्वागत करू. व्यवस्थापन समितीच्या वतीनं विनंती केली आम्ही आमचे केंबारी दादा आपल्या शुभ असते या ठिकाणी साबळे साहेबांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. 10 क्रिक हॅट्स ऑफ करेल. संपूर्ण जगामध्ये स्पर्धा पोहोचली जाते. तब्बल 194 देशांमध्ये स्पर्धा पोहोचवण्याचं काम आपण करतात. आणि खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष स्वरूपात मॅच बघायला आम्हाला आमच्याकडे गाड्या नसतील ना तर आम्ही अप्रत्यक्ष स्वरूपात घरामध्ये सुद्धा या संपूर्ण स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटू शकतो. थँक्यू सो मच. व्यासपीठावर मान्यवरांचा यथोचित सन्मान झालाय. पहिली इनिंग कंप्लीट झाली आहे. बोरगाव टीम आपण यायचं आहे. त्यावेळेस मात्र जेव्हा 2 फलंदाज खेळपट्टीवर पोहोचतील अर्थातच बेलपाडा संघाचे 2 खेळाडू खेळपट्टीवर पोहोचतील. पुन्हा एकदा आवाज ऐकाल आमचे यजमान आमचे आयडॉल आदर्श सन्माननीय मनोजी कारवे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद रमेश शिंदे सर. पहिली इनिंग समाप्त झाली. आपण पाहिलं पेशा पहिल्या इनिंगमध्ये जोगेश्वरी संघाने धावसंख्या उभी केली 5 षटकांमध्ये 48 धावा. आणि आदर्श धोनी या संघाचं आगमन झालेलं आहे. के तुषार भोईर मंगेश भोईर
सर्व आपले खेळाडू आपल्या सर्वांचं स्वागत. उपस्थित मान्यवर आमच्या व्यासपीठावरती जे अनेक क्षेत्रांमध्ये मातब्बर आहेत, सक्सेसफुल आहेत, यशस्वी झालेले आहेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. उपस्थित प्रेक्षकांचं स्वागत, ऑनलाईन प्रेक्षकांचं स्वागत. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021 मध्ये तर धावांचा पाठला करायचा आहे 49 आणि 49 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी राहुल आणि सुमित मैदानामध्ये दाखल. गोलंदाजी मार्गवरती रवी. दोन्ही संघांना शुभेच्छा. आमच्या स्पर्धेचे जनक सन्मान्य सुहाजी किंबारी, मनोजी किंबारी, शैलेजी किंबारी, सर्व टीम या सर्वांच्या वतीने आपण चांगला खेळ दाखवावा आणि दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. 5 षटकांमध्ये 49 धावांचं लक्ष. समाधानकारक धावसंख्या आहे, परंतु नक्कीच गोलंदाजीचं कसब पणाला लावायला लागेल. कसोटी असणारी गोलंदाजाची. गोलंदाज रवी हलक्या त्याने फक्त फ्रंट फूट डिफेन्सिव्ह स्ट्रोक बघितला, पण समज द्यायचं क्रिकेट. म्हणून तर गावस्कर नेहमी म्हणायचे की जेव्हा तुम्ही पहिला चेंडू खेळाल तेव्हा पहिला चेंडू बरोबर मिडल झाला पाहिजे, त्यानंतर तुमचं आत्मबल, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स वाढलं जाईल, याबद्दल कुठली शंका नाही. एक सॅटिस्फॅक्शन येते आणि राहुल सोमनेने स्टार्ट दिला एका धावेने. राहुल ऑफ द मार्क. धावसंख्या 1. बेलपाडा संघ या ठिकाणी धावांचा पाठलाग करतो 49. एबीडी स्टाईलचा फटका मारण्याचा प्रयत्न, क्रीजचा वापर करून तो पर्यंत चेंडू वेगाने गेला, चेंडू खाली राहिला. बॉलरनी पाहिलं की फलंदाज शफल होतोय, क्रीजच्या बाहेर निघतोय, ऑब्स्टिकला सोडून निघतोय. बरोबर चॅनलमध्ये चेंडू टाकत असताना डॉट दाखवला. बोरगाव संघाचा कॅप्टन या आपण टॉससाठी धनेलीचं कॅप्टन आलेला आहे. या लगेचच बोरगाव संघ आपण आम्हाला ऐकत असाल तर लगेचच यायचं, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर धावा मैदानामध्ये 1. चेंडू टाकलेत गोलंदाज रवीने 2, त्यामध्ये 1 धाव फक्त खर्च केली. असा अचूक मारा करावा लागणार आहे. तुम्ही केलेल्या धावा पाहू नका, तुमच्याकडे काय शस्त्र आहेत, काय अस्त्र आहेत, तुमची काय क्षमता आहे ती तुम्ही दाखवली पाहिजे या मैदानामध्ये. हो हो हो, फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. वाईड यॉर्कर ऑफस्टिकच्या अगदी जवळ, जसप्रीत बुमराह स्टाईलचा चेंडू. काय नियंत्रण आहे गोलंदाज रवीचं. टाळ्यांचं गजर मिळतं रवीला. आणि जर अशी गोलंदाजी झाली तर नक्कीच प्रेक्षक 49 धावांचं लक्ष 490 होऊ शकतं. ही गोलंदाजी अपेक्षित आहे ह्या क्षणाला, ह्या मोमेंटला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडूला करायचा प्रयत्न मिड ऑफ करून, पण तो मिड ऑफ बीट होत नाही. कव्हर करेपर्यंत तितक्याच वेगाने 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज सुमित. पाहिलं सुमितने की मला आता अटॅक करावा लागेल, मी चाचपडतोय, मी बीट होतोय, तर मला आता स्वार व्हायचंय. गोलंदाजावरती नक्कीच डॉमिनेट करायचंय त्याला, आणि तो प्रयत्न केला सक्सेसफुली. मिडलिंग झाला नीटचा चेंडू आणि दोघांच्या बॅटमधून 1-1 धाव येत असताना बेलपाडा संघ धावसंख्या 2. फिल्डिंग पुन्हा एकदा बदलली जाते. चेंजेस फार महत्वाचे आहेत. शिंदे सर नेहमी सांगत असतात, बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो केलाच पाहिजे. बदला स्वतःला आणि बदला आयुष्य, असं म्हटलं जातं. बदल केला स्वतःमध्ये. रिव्हर्स हिटेडचा स्टान्स बघितला आपण राहुल सोमनेच्या बॅटमधून. केव्ही पीटरसनला लाजवानारा चौकार पाहतो आपण. जबरदस्त स्ट्रोक. आमचे धनवान धनुली गावचे
उपसरपंच श्यामजी भोईर साहेबांना विनंती असेल आमच्या मंडळाच्या वतीने आपण यावं, आसनस्थ व्हावं आपल्या व्यासपीठावरती. आपली जागा आमच्या मनात, आमच्या मंचावर आहे. या साहेब श्याम भोईर साहेब, उपसरपंच धानेली गाव, वेलकम. अतिशय चांगले आयोजक सुद्धा आहेत. चांगली स्पर्धा यांच्या माध्यमातून आपण पाहिली. आदर्श चषक 2021. तर मैदानामध्ये एक षटक समाप्त झालं. धावसंख्या एका षटकानंतर 49चा पाठला करत असताना फक्त 6 धावा. आता बघायचं आपल्याला, जशी गोलंदाजीची सुरुवात केली रवीने, त्याच्याच पावला ते पाऊल ठेवून गोलंदाजी अजून तशी अचूक होईल का ते बघायचं. त्यासाठी सज्ज झाला गोलंदाज दादू. समोर येणार दादू, दिवर एंड कडून, टेंबरे एंड कडून दादू. आणि स्ट्राईकला फलंदाज आहे सुमित, ज्याच्या बॅटमधून 2 डॉट आणि एक सिंगल फक्त पहिले आपण. एक चौकार राहुलने लगावला होता कॅप्टनने रिव्हर्सच्या माध्यमातून. परंतु आता नक्कीच हे कसं बसणार आहे, प्रतिष्ठेची लढाई आहे. बेलपडाच्या कॅप्टन नक्कीच मनोगत व्यक्त केलं होतं की आमचे पूर्ण 11च्या 11 खेळाडू स्टार आहेत, अष्टपैलू आहेत, ते आपल्याला पाहायचे आहेत मैदानामध्ये. यावेळेला चांगला फटका चेंडूला काढलाय कव्हर मधून. फॅन्टॅस्टिक डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह होतो आपण. सुरेख शॉट 4 धावांसाठी. फटके येणं गरजेचं आहे. पहिल्या षटकात 6 धावानंतर आता नक्कीच गेअर बदलले फलंदाज सुमितने. आक्रमकता दाखवली, धावसंख्या पोहोचवली दुहेरी अंकामध्ये 10 वर. लगेचच पूर्णपणे हलचल निर्माण झाली. बघा, फिल्डिंग सजवली जाते. माणूस ठेस लागला की शहाणा होतो आणि त्या ठिकाणी फिल्डर बसलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहू शकता आपण. एक फिल्डर तैनात केलाय गोलंदाज दादूने. यालाच म्हणतात हुशारीचं क्रिकेट. क्रिकेट इज नॉट ग्राउंड गेम, इट्स अ माइंड गेम. यू नो दॅट ॲब्सोल्युटली व्हेरी वेल. फुल टॉस, चेंडूच्या खाली घुसून चेंडू काढलं ऑन साईडला. मिड विकेटला अजून एक दर्जेदार चौकार. बॅकवर्ड सेकंड बाउंड्री फ्रॉम सुमित हियर. कारण कॉमेंट्स येत असतात, तर प्लीज आम्हाला आपण सहकार्य करा. बोरगावचा कॅप्टन लगेचच या. हा सामना जबरदस्त होतो. प्रेक्षक मैदानामध्ये निर्माण झाली हलचल, ती केली सुमितने. 2 लागोपाठची बाउंड्रीज, धावसंख्या पोहोचवली आहे 14 वर. लक्ष्य 49 धावांचं. पहिल्या षटकात वाटलेलं की ग्रीप मजबूत करेल, पण तो त्या ठिकाणी नाही. हवी ठेवतो फलंदाज. अजून एक लॉफ्टेड, व्हॉट अ हिट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, लॉंगॉनच्या वरून षटकार. आणि राहुलला. आणि ह्या षटकात काय होतंय, आता त्या दोघांना पाहता सर्व फिल्डर प्रेक्षकांप्रमाणे पाहू लागले. सीमारेषा सांभाळताना प्रेक्षक पाहत राहत आहेत आणि त्या ठिकाणी फिल्डर सुद्धा प्रेक्षकांप्रमाणे पाहत राहिला. काय लॉफ्टेड स्मॅश केला होता. सरळ बॅटचा दर्जादार फटका बघितला आपण. सुमितच्या बॅटमधून ओरपी चेंडू होता. अशा चेंडूचा नक्की समाचार घेतला पाहिजे. जीसी चेंडू होता आणि बरोबर त्या ठिकाणी रूपांतरित केलं 6 धावांमध्ये. त्या चेंडूला धावसंख्या पोहोचवली 20 वर. टॉस्का बॉक्समध्ये आम्ही वळणार आहोत. त्या ठिकाणी आमचे मान्यवर आणि आमचे मंगेश भोईर कॅप्टन, आदर्श धोनिवलीचे, आणि आमचे कमेंटेटर असणार रमेश शिंदे सर. काही सर मनोगत घेतलं जाईल, कारण आजच्या दिवसामध्ये आमची नवीन संकल्पना की बाईट घेतलं पाहिजे. आमचे पत्रकार सुद्धा आलेले आहेत. आपण जावं शिंदे सर, नो प्रॉब्लेम. टॉस केला जातोय आमच्या टॉस्का बॉक्समध्ये. सामना सुरू ठेवा. त्यास बाकी शुभाचे धन्यवाद सर. धानेने नाणेफेक जिंकले. आपला देशाच्या इकडे कलवायचा आहे. प्रथम आम्ही टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. नक्कीच क्षेत्ररक्षण घेण्याच्या पाठीमागे थोडंसं रिझन कळेल का मला, की 2 तारखेपासून सगळे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवायचे की खऱ्या अर्थानं काही नियोजन करायचे. तसं सांगायचं झालं तर आमच्या संघामध्ये चांगलंच दर्जाचे फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा आहे. त्याच्यामुळे आम्हाला क्षेत्ररक्षण झालं तरी पण आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ शकतो, किंवा फलंदाजी झाली तरी फलंदाजी पण घेऊ शकतो. पण आमच्या 11ही खेळाडूंच्या निर्णयावर आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नक्कीच इथे येण्याच्या आधी रात्री काही मीटिंग झाली का, की उद्या काय करायचं आहे, या उद्या इथे मैदानात आल्यानंतर? तसं प्रथम मी म्हणेन की या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी मिळाली, याच्याबद्दल मी टेंबरे संघाचा आभार मानतोय.
आणि दरवर्षीप्रमाणे तर रामचंद्र स्मृती चषक हा गाजला जातो, पण यावर्षी जरा ग्राउंडचा थोडा बदल केल्याबद्दल खेळण्यामध्ये सुद्धा थोडी भरघोस वाढते. नक्कीच नक्कीच शुभेच्छा असतील. शिंदीपाडा संघाचा कर्णधार नाणेफेक हारलात, नाणेफेक जिंकला असता तर आपला डिसिजन काय असता? क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्रक्षण घेतलं असतं. मी म्हणतोय की कधी कधी गोलंदाजांवर दिलेला विश्वास आणि त्यानंतर बॅट्समनवर आपण जबाबदारी देतात, हे मुरबाड तालुक्यामध्ये सातत्याने क्रिकेटमध्ये घडतं. आव्हान पेलण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे. आता डिसिजन विरुद्ध लागलाय. बॅटिंग करणाऱ्या सर्व बॅट्समनला शुभेच्छा तर असतीलच. कोणते असे अटॅकिंग बॅट्समन आहेत की त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकाल? कैलास, पंकज, मोहन, उर्मे. नक्कीच नक्कीच कैलास, पंकज, मोहन आणि स्वतः कर्णधार, शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. बोथ ऑफ टीम ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. पाहुण्यांना विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. ओव्हर टू कमिटी बॉक्स. सर्वांनी मनोजी कारवे सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. येस थँक्यू सो मच रमेश शिंदे सर. तर चला आपण वळतो मैदानाकडे. एक गडी बाद झाला राहुलच्या रूपाने. राहुल कॅप्टन आणि षटक सुरू होत आहे तिसरं. 2 षटकात धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वर. लक्ष 49 धावांचं. बॉलर पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेलमध्ये रवी, ज्याने पहिले षटक छानपैकी हाताळलं होतं. लेफ्ट हँड वर विकेट चेडूला उचलला, पण स्ट्रोक निसताना काय बघायचं, अगदी सीमारेषेच्या जवळ पोहोचला क्षेत्ररक्षक, त्याच्या आवाकाच्या बाहेर आउट ऑफ द पार्क चेंडू गेला 6 धावांसाठी मॅक्झिमम. अगदी अबाक्याच्या बाहेर झेल उडाला आणि गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या 27. हा रवीचा चेंडू खराब चेंडूचा समाचार फेकून दिले लॉंग लेगच्या वरून. सेकंड इन रो मॅक्झिमम. अनेक दिवसांचा जणू काय भुकेला आहे सुमित. धावांसाठी भुकेला आहे, तुटून पडलाय. काय जागा बनवतो, फटके क्रिएट करतो, क्रीजचा वापर प्रॉपरली करतो. चेंडूला बघितलं आणि अगदी स्लॉट मध्ये घेऊन भिरकावून दिलं तो लॉंग लेगच्या वरून. आणि पहिला फटका सुद्धा दर्जेदार लॉफ्टेड डाव होता ऑन साईडला, जो मिड विकेट झोन मधून काढला होता. याला म्हणतात चौफेर फटकेबाजी. तो करतोय सुमित. धावसंख्या पोहोचवली या ठिकाणी 33 वर. 33 ऑन द बोर्ड. आता लक्ष छोटं वाढू लागलंय. पहिल्या षटकात वाटलेला फक्त 6 धावा खर्च केला तर रवीने त्याच रवीचे आक्रमण सुरू केलंय, कारण नजर बसलीय या ठिकाणी सुमितची. पण एकदा सज्ज झालाय. तिसरं आक्रमण करण्यासाठी गुडघा टेकून लॉफ करायचं होतं, पण तो त्या ठिकाणी बीट झाला विकेट कीपर. पाहता पाहता नशिबाची साथ मिळते. लक फॅक्टर ऑन फॉर द टीम ऑफ बेलपाडा देअर. 4 रन्स. येस बाईस. कमबॅक होते गोलंदाज रवी. अजून सामना सोडू नका, नेव्हर गिव्ह अप. शेवटपर्यंत लढणं अपेक्षित आहे, परंतु नाही होऊ देत नाही ते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चुडला स्मॅश केले कौकडे मिडुकेच्या वरून. अजून एक धमाका, तिसरा षटकार या षटकामधील. इज द बेस्ट डिफेन्स सांगत असताना सुमित नावाचा विस्फोटक फलंदामध्ये पूर्णपणे मनसुबे जणू का उधळून लावतोय जोगेश्वरी संघाचे. पाहिलं आपण की लक्ष ठेवलं 49 धावांचं. पहिल्या षटकात वाटलेलं की काहीतरी ग्रेप मिळेल, पण तो नाही. सुमित जसा मैदानामध्ये आक्रमक झाला, राहुल बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघाची सामन्याची सूत्र आपल्या खांद्यात वाहून घेऊन चाललाय. धावसंख्या नेऊन ठेवली सुमितने 43 वर. सीधी उमें से घी भी निकलता है, टेढ़ी करने से भी घी निकलता है. और एक 4 रन्स.
राईट हँड सुद्धा चांगला वापरतोय आणि लेफ्ट हँड रिव्हर्स सीट सुद्धा छानपैकी बनवतोय. रिव्हर्स सीटचा चौकार बघितला, धावसंख्या पोहोचली 47 वर. 3 षटकाची समाप्ती झाली या ठिकाणी. धावसंख्या 47. अतिशय जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी सुमीची. राहुल सुमने बाद झाल्यानंतर आणि महेश एका बाजूला फक्त पाहतच आहे की सुंदर निबंध लिहितोय सुमित नावाचा फलंदाज. आता एखादी कविता तर लिहून बघूया, नक्की संधी मिळते त्या ठिकाणी. मॅच विनिंग स्ट्रोक लागायची महेशला. 2 धावांची गरज आहे फक्त 12 चेंडूंमध्ये. बेलपडा संघ जिंकण्याच्या उमेदीने उतरला आणि जिंकण्याची तयारी करतोय. विजय उंबरठ्यात पोहोचलाय. विजयाचा सुगंध दरवळतोय, अगदी नाकापर्यंत पोहोचला, फक्त श्वास घेणं बाकी आहे. सुगंध दरवळत असताना बेलपडा संघ बेलाचा सुगंध घेत असताना मैदानामध्ये जोगेश्वरीच्या अगेन्स्ट अफलातून कामगिरी. सामना घेऊन चालले जणू काय. या बेला बॅटची कड लागली का बघायचं आहे, परंतु पूल करायचा प्रयत्न होता. विकेट किपर सुद्धा भेट होता त्या ठिकाणी. डॉट चेंडूची सुरुवात गोलंदाज कुणालच्या माध्यमातून. अचूक मारा तुमच्या पहिल्या चेंडूपासून अपेक्षित होता. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिलेल्या ते मान्य सर्वांना, परंतु दुसऱ्या षटकानंतर तुमची नक्कीच त्या ठिकाणी पकड ढील झाली, लूज झाली, ती केली म्हणजे फलंदाजाने आक्रमकता दाखवली. ते कारण ठरलं. मॅच विनिंग स्ट्रोक लागवतो महेश, मॅच फिनिशर. सामना समाप्त. विजय संघ बेलपाडा आपलं अभिनंदन आणि हार्डलं कौतुक केलं जाईल जोगेश्वरी संघाचं. 4थ्या षटकातच मॅच समाप्त केली. म्हणजे ह्या मैदानामध्ये धावा कितीही करा, त्या धावा करून तुम्हाला विजयाची गॅरंटी नाही, कारण तुमच्याकडे शस्त्र जे गोलंदाजीचं आहे ते अचूक पाहिजे. तुमची फिल्डिंग सुद्धा अचूक पाहिजे. गोलंदाजाला साईची फिल्डिंग झाली पाहिजे, तर तुम्ही इथे धावा वाचू शकता. आणि